काय रे दादा, नक्की काय मॅटर झालंय तुझं आणि वहिनींमध्ये? हे बघ ना, वहिनी अजूनही इकडेच घरीच राहतीये, तुझ्याकडे काही आली नाहीये, म्हणजे नक्की काहीतरी झालंय. काय झालं? मेरी बिल्ली मुझे ही म्याव. हैं? सिगरेट आहे बेटा, सांगतो तुला काय झालंय ते. काय सांगू तुला काय झालंय. दे दे दे. सांग. तुझं बरं रे, तुझी बायको तुझं सगळं ऐकते, तुझ्या शब्दाबाहेर नाही. तू उठ म्हटल्यावर उठते, बस म्हटल्यावर बसते, सगळं तुझं ऐकते. पण माझ्या बायकोचं तसं नाही रे. माझं सध्या काहीच ऐकत नाही. ती आईची फूस आहे ना तिला. त्यात आई बाबांना पैशाचं एवढी हाव आहे तुला सांगतो. अरे फुकटचं राबवता येतं ना माझ्या बायकोला, म्हणून तिला ठेवून घेतलंय घरात. काय सांगू तुला. हा ऐ मला सांग, ते तो थांब अरे देतो. ते आईच्या हॉस्पिटलचं बिल कोणी भरलं? नाही म्हणजे बाबांनी तुझ्याकडून पण पैसे घेतलेच असतील ना. किती पैसे घेतले रे, आणि बिल किती झालं? मग नाही 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 दादा, अजिबात नाहीये. बाबांनी माझ्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला नाहीये. सगळं बिल त्यांनी भरलंय, कळलं ना? सगळं बिल भरलं त्यांनी? हा. हे बरं आहे. म्हणजे मी घर सोडल्यापासून बाबा कोणाकडेच पैसे मागत नाहीत. अरे मी घरी होतो तेव्हा उठल्या सुटल्या कुठल्याही कारणासाठी माझ्याकडेच हात पसरायचे, आणि आता घरात एवढे कमवती माणसं आहेत तर एकाकडून पैसे घेतले नाही त्यांनी. बोले श्रीमंत झाले, श्रीमंत. फॅक्टरीमुळे पैसे आले काय रे त्यांच्याकडे? नाही रे, फॅक्टरीमुळे कसे येतील? फॅक्टरी तर आत्ता सुरू झाली आहे. भांडवल सोडून नफा सुरू व्हायला अजून वेळ असेल ना रे हरी. म्हणजे बिझनेस मधलं तुलाच कळतं ना. अरे त्यांनी पैसे एक रकमी भरले म्हटल्यावर त्यांच्याकडे एक रकमी पैसे होते. याचा अर्थ हे सगळे पैसे या गृहलक्ष्मी उद्योगातून आले असणार, बरोबर की नाही? अरे म्हणजे हे सगळे पैसे माझ्या बायकोचे. म्हणजे खरं तर या पैशांवर माझा हक्क आहे. हे सगळे पैसे मला मिळायला पाहिजेत. अरे ए दादा, अरे तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? कळतंय मी काय बोलतोय ते. मला कळतंय म्हणूनच मी बोलतोय, आणि बरोबर बोलतोय. प्लीज तुला सांगतो, काही करून म्हणजे हे पैसे मला मिळावे म्हणून मला काहीही करावं लागलं तरी चालेल. अगदी बायकोचे पाय पकडून तिला घरी घेऊन जावं लागलं तरी चालेल, पण हे पैसे मला पाहिजे. अरे बापरे हरीश, बराच वेळ झाला, मला काम आहे. तुला काय माझं तुझ्यासारखं नाही. येतो मी पण कम्प्लीट करायचंय. दादा काय करू? कमाल आहे या दादाची. काहीतरी बोलायचं आहे म्हणून इथे घेऊन आला, स्वतःच बडबड सुटला. माझं काही ऐकलं सुद्धा नाही. त्यात आता गेला निघून घरी एकटाच. मला घरी सोडलं सुद्धा नाही. सिगरेट पण उडली माझ्याच पैशाची, पैसे सुद्धा दिले नाही. कमाल आहे यार याची. दादासारखा चिकट माणूस ना मी आयुष्यात पाहिलेला नाही. जानू ब्रेकफास्टला येतेस? हो, तू ऑलरेडी बसली आहेस. गुड. मी पण जॉईन होतो तुला. जानू, तुझ्यासाठी आता मी खरंच इतका परका झालोय की तू माझ्याकडे बघतही नाहीयेस. मला काय हवं नको ते विचारतही नाहीयेस. सांभार वाढू तुला जानू?
वागतेस. आपलं दुसऱ्यांदा लग्न झालं तेव्हापासून तू अशीच वागतेस. आधी मी माझ्या मनाची समजूत काढत होतो, पण आता मला माहिती आहे ना तुझ्या या अशा वागण्याचं कारण. जाणू तू मनाने खूप लांब निघून गेलीस माझ्यापासून. खूप खोटं वागतेस माझ्याशी. कसं जमतं तुला माझ्याशी असं वागायला? हा, मला मला असं फसवायला. म्हणजे मला काय वाटतं याने तुला आता काहीच फरक पडत नाही. लोकांसाठी आपण मेड फॉर इच अदर कपल आहोत जानू. जानू, इथे आपण मिठी मारली, त्या हातात हात घालून आपण डान्स केलाय. त्या सोफ्यावर तू माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलीस जानू. इथे मी तुला माझ्या हाताने भरवलंय. कसं विसरू शकतेस तू? कधी झालंय सगळं जानू? कधी निघून गेलीस तू माझ्यापासून? इतकी लांब आणि का गेलीस? दादा माफ करा. मी काही बोललोच नाही अजून ताई. कशाला रडताय तुम्ही? दादा चुकलं माझं. काल तुम्ही आमच्या घरी कार्यक्रमाला आला नाहीत हे चुकलं. दादा असं लाजवू नका. नाईलाज होता. पैशाची गरज होती. पोरांची फी भरायची होती आणि हीच गरज निलंबरी मॅडमनी ओळखली आणि पैशाच्या जीवावर आम्हाला विकत घेतला. नाहीतर तुमच्या विरोधात जायचा आम्ही विचारही नाही करू शकत दादा. भावनाने आजोबा तुमच्यासाठी काय काय केलं विसरलात तुम्ही? तुमच्या एरियामध्ये 2 वेळचं पाणी येत नव्हतं. तुमच्या अधिकारासाठी भांडली. त्यानंतर 2 वेळचं पाणी येत आहे तुमच्या घरात. आजवर प्रत्येकाला काम मिळवून देण्यासाठी किती झिजली आहे ती. हे सगळं विसरलात तुम्ही? नाही दादा, नाही विसरलो. खरंच मला पैशाची नड होती आणि हातात वेळही नव्हता. निलंबरी मॅडम समोर झुकावा लागला. हो, पण तुम्ही आमच्याशी जर बोलला असतात या बाबतीत तर आम्ही नाही म्हणालो असतो का? पैशामुळे कोणाचं शिक्षण अडतंय हे आम्हाला आवडत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. निलंबरी मॅडमने धमकी दिली होती दादा आणि सारे वस्तीतले लोक त्यांच्याच बाजूने होते. मी तरी काय करणार? मला माफ करा दादा. परत मी अशी चुकी नाही करणार. तर ठीक आहे, झालंय तर झालंय. आता जाऊ दे, परत नका करू असं.